आम्ही ते सगळे करतच होतो, तुम्ही आलाय का? पण मी आधी एक गोष्ट विसरतो, कुणाकडे काय करणार होती का कसे आहे काय ती बोलता बघा. अशा प्रकारची भाषा मी सकाळपासून ऐकली नाही. करत होतो माहितीये का, नुसतं ऊन पडलंय बघा बाहेर, काही सूचना गेले काय करावं काही नाही. आता वाटत होतं मला मी सकाळपासून ही भाषा कुठून तरी ऐकेल. मला वाटलं तर मीच काहीतरी ती शब्द बोलेल. इव्हन आपण विचार केला तर प्रसाद कुंटेकर सर येतील, त्यांचा ह्याच्यावर खूप चांगला अभ्यास आहे आणि ते खूप छान बोलतात. पण त्यांच्या काही पर्सनल कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि पण जे आपल्या उदगीरच्या भाषेवर गोडवा आहे ना, आणि उदगीरकर माणूस मी कितीही तरी फ्लुएंटली मराठी बोलायचा इंग्रजी बोलायचा प्रयत्न केला ना, कुठे ना कुठे मी उदगीरची लेजा आणणार म्हणजे आणणार, ह्याच्यात काही वादच नाही. आणि त्याच्या उदगीरकर माणूस पकडला जातोच जातो. आतापर्यंत माझा अनुभव आहे आणि मी जवळजवळ 80% लोकांना अशा प्रकारे भेटतो, तुम्ही उदगीरचे काय? हा कसं काय ओळखलं? अरे ओळखलं ह्याच्यावरच ओळखतोय मी तुला बाबा. ह्याच्यातून मजा आहे. आणि खरंच उदगीरच्या भाषेचा गोडवा शक्य नाही दुसऱ्या कुठल्या भाषेत. बऱ्याच म्हणजे मी कोल्हापूरच्या मित्रांबरोबर बोलतो, त्यांच्याकडे पण थोडासा लहजा येतो. पण उदगीरचा जो टोन आहे तो कोणीच मॅच करू शकत नाही, याची गॅरंटी रेस्ट अश्युअर्ड होतात. पण खरोखर तुम्ही सगळे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या सगळ्यासाठी सगळ्यांनी जे मेहनत केली आहे, सगळ्यांचे जे एफर्ट्स आहेत ते सत्कारला लागल्यात. आणि स्पेशल थँक्स टू माने सरांच्या इनिशिएटिव्ह हे शक्य नव्हतं. आम्ही जरी बोललो 40चे सर 20 वर्षाच्या तरुणाला आलं की ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जीने काम करत होते आणि त्यांच्या एनर्जीमुळे हे सगळं पॉसिबल आहे. आम्ही फक्त चेहरे आहेत, बाकी सगळी एनर्जी त्यांची आहे आणि पुश सगळं त्यांचं आहे. थँक्यू, थँक्स लॉट फॉर युअर सपोर्ट. थँक्यू.